नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना काही ड्रेस आले होते माझ्याकडे अल्टरला. तर मी त्यातूनच तुम्हाला आपल्याला काही फायदा होतो का, किंवा मग एका तासामध्ये टिप टाकलेल्या ड्रेसचे मी किती पैसे घेतले, एका ड्रेससाठी टिप टाकण्यासाठी मी किती पैसे घेते, आणि खरंच अल्टरला आलेल्या ड्रेस आपण घ्यायचे की नाही, तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर विशेष बघा, असं काही नाही, काही ड्रेस आलेले होते माझ्याकडे. मला वाटते 7 ते 8 ड्रेस आलेले होते, नवीनच होते, टिप टाकण्यासाठी आलेले होते. काही थोडे फिटिंग करायचे होते आणि काही नाही, बाकी फक्त ड्रेसवरती मला त्यांनी अर्धा इंच आतमध्ये येऊन फक्त टिपवरती टिप टाकायला सांगितलेली होती ड्रेसला. आणि पॅन्ट ज्या होत्या तर त्या पॅन्टला फक्त टिपवरती टिप टाकायची होती आणि ड्रेसला अर्धा अर्धा इंच फक्त आतमध्ये फिटिंग करायची होती आणि अल्टर करायचं होतं. तर एवढे ड्रेस आलेले होते मला. तर बघा, मी एवढे सगळे ड्रेस ना एका तासामध्ये अल्टर केले. तर पैसे किती झाले आणि मी किती पैसे घेते, किंवा आपण जर एक ब्लाऊज शिवला असता तर आपल्याला किती पैसे आले असते, तर ते सांगते. कारण खूप जणांना असं होतं की अल्टरला आलेले कपडे नको वाटतात किंवा कंटाळा येतो. आणि काय झालं होतं माहिती आहे का, एकतर माझे पूर्ण आता मी मशीनचं काम थोडे दिवस स्टॉप केलेलं आहे, तर त्यामुळे आणि काम स्टॉप केलं आणि मशीनचा थोडासा प्रॉब्लेम झाला. मोटर आहे का, तर ती स्पीडने पुढे चालत राहते, तिची स्पीड थांबतच नाही आहे. त्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. म्हटलं आता जाऊ द्या, आता ब्रेक पण घ्यायचा आहे, म्हटलं आता सुट्टीवर पण जाणार आहे 1-1.5 महिन्यासाठी. तर त्यामुळे मग मी मशीनच्या नादीच नाही लागले. मग मोटर जी आहे तर त्याची म्हणजे पट्टी काढून टाकली आणि मशीनची दोरी लावली आणि मी आता पायावरतीच मशीन म्हणलं टीप टाकून घ्यावे. तर कारण मी बंद केल्यापासून पण आले होते मला कपडे, तर म्हटलं जाऊ द्या, टीप टाकण्यामध्ये काय, म्हटलं एवढा वेळ आपल्याला लागत नाही. तसे ब्लाऊज वगैरे घेतलं जास्त वेळ लागतो. तर त्यामुळं मग त्यांना मी म्हटलं की जाऊ द्या, असू द्या, म्हटलं मी देते तुम्हाला कपड्यांना टीप टाकून देते. तर आपलं नेहमीचं जे गिराईक असतं का, तर त्यांचे कपड्यांना टीप टाकण्यासाठी कधीच नाही म्हणायचं नाही. कारण ते आपल्याकडनं ब्लाऊज शिवून नेत असतात, मग ती फक्त टीप टाकण्यासाठी कुठे जाणार ना. त्यासाठी फिक्स गिराईक जे असतं, तर त्यांना मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी कितीही गडबड असली माझ्या मागे तरीसुद्धा मी कधीच नाही म्हणत नाही. तर मला अर्जंट गावाला जायचं होतं, तरीसुद्धा माझी बॅग पॅकिंग करायची होती, तरीसुद्धा मी हे कपडे त्यांना अल्टर करूनच दिले, कारण नाही म्हटलेच नाही मी. तर असंच बघा, पूर्ण 7-8 ड्रेस होते. पॅन्टला म्हणजे चारी बाजूनी, जर ट्राउझर पॅन्ट असेल ना, तर त्याला चारी बाजूनी टीप असते बघा. परत पुढच्या आणि मागच्या जो आकार आहे तर त्यालासुद्धा टीप टाकून घेतली. आणि पॅन्टला एका साईडला एक एकच टीप टाकते, पण ड्रेसला मी 2-2 टीप टाकत असते. आणि ड्रेसला आणि म्हणजे पॅन्टला पैसे किती घेते किंवा ड्रेसला किती घेते, तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर असं करून मी ना सर्व बाजूने एक टीप टाकली आणि दोरा जो आहे तर तो कलर मॅचिंगनुसारच मी लावत असते. कारण मी आता सध्या ब्लॅक कलरचा दोरा लावला. म्हटलं ब्लॅक कलरचा दोरा 2-3 ड्रेसला, हा ग्रे कलरचा ड्रेस होता, अजून 1-2 ग्रे कलरचे ड्रेस होते आणि एक असा मरून कलरचा होता. तर म्हटलं त्या ड्रेसला ना लागून जाईल, म्हणून मी एका एका दोऱ्यामध्ये 3 ड्रेस केले. आणि दुसरा एक लाल, परत पिंक कलरचा एक होता, लाल एक होता आणि जांभळ्या कलरचा एक होता का, तर त्याला एकच दोरा लावून टाकला. प्रत्येक ड्रेससाठी आपण प्रत्येक वेगवेगळा दोरा नाही लावू शकत, त्यामुळे जसं थोडंफार मिसमॅचिंग असलं तरी चालतं. ड्रेसला मी तसंच करते, कारण एका ड्रेसला जर आपल्याला टीप टाकायची असेल तर प्रत्येक वेळेस आपण दोरा नाही चेंज करू शकत. त्यामुळे फक्त खूपच जास्त मिसमॅच असा नाही दोरा घ्यायचा, परंतु थोडाफार मॅच झाला पाहिजे दोरा, असा पण घ्यायचा. तर असे बघा, हा पूर्ण अंब्रेला ड्रेस होता, वन पीस टाईपमध्ये, पॅन्ट, ओढणी वगैरे खूप छान सुंदर ड्रेस होता, मला तर आवडला. तर असंच करून मी सर्व कपडे आहेत का, तर ते टीप टाकून घेतले आणि जे आहे ते उलटे झालेले होते, तर ते सगळे व्यवस्थित टीप टाकून 2-2 टीप टाकल्या. ज्या ड्रेसला फिटिंग आहे तर त्या ड्रेसला मी फिटिंग करून घेतलं. आणि असं करून बघा, मी मला वाटते ते 45 ते 50 मिनटं माझे जवळजवळ गेले होते हे कपडे अल्टर करण्यासाठी. तेवढ्या ह्याच्यामध्ये माझी बॅग पॅक करून झाली असती, परंतु हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर असो, तर सगळे कपडे मी जे आहेत ना, तर ते टीप टाकून झाल्यावरती सर्व कपडे खाली ठेवून घेतले आणि जे आहेत ना उलटे ठेवलेले होते तर ते व्यवस्थित सरळमध्ये करून घेतले. तर बघा, ह्या ड्रेसला टीप टाकण्यासाठी जो अंब्रेलाचा ड्रेस होता का, तर त्याला टीप टाकायचे मी 30 रुपये घेतले. आणि पॅन्टला, प्रत्येक ड्रेसला पॅन्टच्या मी 10-10 रुपयेच घेतले. आणि जे आहे तर ते जे फुल ड्रेस आहे का, फुल ड्रेस पॅन्ट आणि
म्हणजे वरचा आणि पॅन्ट आणि टॉप जे हे असं एक ड्रेस असेल का तर त्याचे मी एका ड्रेसचे 40 रुपये घेतले. असे करून बघा मी 7 ते 8 ड्रेस होते. मला वाटते मी 45 ते 50 मिनिटामध्ये 250 रुपये या कपड्यांचे घेतले होते. तर 250 रुपयामध्ये आणि 45 मिनिटामध्ये आपला एक ब्लाऊजसुद्धा शिवून झाला नसता. अस्तरचा ब्लाऊज साधा जरी असता तरीसुद्धा आपल्याला कमीत कमी साधा अस्तरचा ब्लाऊज जरी आपल्याला शिवायचा असता का तरीसुद्धा आपल्याला कमीत कमी 1.5 तास ब्लाऊज शिवण्यासाठी लागला असता. तुम्ही कोणीही ज्या ब्लाऊज शिवत असतील तर त्यांना तर माहीतच आहे. कितीही तुम्ही फास्ट ब्लाऊज शिवला, कसं जरी केला तरी तुम्हाला कटिंग आणि ब्लाऊज शिवण्यामध्ये सुद्धा 1.5 तास गेला असता. आणि 1-1.5 तासामध्ये जर आपल्याला ब्लाऊज एवढे जर पैसे आपल्याला या टिप टाकून जर भेटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे ना. तर त्यामुळे कधीही कुठल्याही कामामध्ये कमीपणा नाही करायचा. कारण असं बघा याच्यातसुद्धा आपल्याला पैसे भेटलेच. मी 45 मिनिटामध्ये 45 ते 1 तासामध्ये आपण 1 तास पकडू पूर्ण जरी केला तरी, परंतु एवढा तर लागला नव्हता. परंतु आपण जास्त धरू तरीसुद्धा 1 तासामध्ये 250 रुपये आपल्याला आलेच नसते. साधा ब्लाऊज जरी शिवला ना तरी पण 100 रुपये साध्या ब्लाऊजची तर शिलाई बघा मी घेते. तर तेवढा साधा ब्लाऊज तेवढा एक झाला असता, तेवढेसुद्धा पैसे भेटले नसते. आणि एवढे ड्रेस मी टिप टाकून ना याचे 250 रुपये त्यांच्याकडनं घेतले. पूर्ण ड्रेसचे मी म्हणजे पूर्ण ड्रेसची मार्जिन काढली, म्हणजे प्रत्येक ड्रेसची किंमत काढली तर 40-40 रुपयांनी. आणि काही जर फक्त अंब्रेलाचे टॉप होते, काही 2-3 आणि एक जीन्स पॅन्ट आलेली होती, फक्त कमरेमध्ये थोडीशी फिटिंग करायची होती. तर ती मी मशीनवर बसेल का नाही त्या अंदाजाने तुम्हाला करून देईल असं बोलले होते. परंतु ती टीप बसली आणि मी जास्त अशी दाबून नाही केली, कारण सुई वगैरे मोडली जाते त्यामुळे. तर असो चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब